वहिनी आज माझ्याकडे जेवता का? तसंही तुम्ही पहिल्यांदा आलात ना घरी, मलाही बरं वाटेल तुम्ही जर जेवून गेलात तर. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील ना, माझं व्रतही पूर्ण होईल आणि तुमचा पाहुणचार केल्यासारखंही होईल. हो बरोबर आहे तुमचं, पण नाही, मला माहिती आहे तुम्हाला घरी जाऊनही जेवायचं आहे, पण मी एक काम करू का? मी भाऊजींना फोन करून सांगते की तुम्ही इथे जेवताय म्हणून. नाही नाही नको. मी पटवून सांगते त्यांना, म्हणजे मला नाही बोलणार नाही ते. नाही 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 ताई, नका फोन करू, असू दे. व्रताचंच जेवण आहे ना, ठीक आहे मग जेवते मी, काय हरकत नाही. थँक्यू. बसा तुम्ही. तुम्ही उठताय कशाला? अहो तसं नाही, व्रताचं जेवण आहे ना ते, मीच वाढायला पाहिजे. काही गरज आहे का ताई? मला तर वाटतं ना या व्रतामुळे आणि उपासामुळे तुमची तब्येत बिघडली. हो, पण मला वाटतं की व्रत पूर्ण झालं ना माझा त्रास थांबेल आणि अशा गोष्टींसाठी देव देतो ना शक्ती. बरोबर आहे, पण मी माझं वाढून घेतलं तर काय होणार आहे असं? अहो नाही, शास्त्रापुरतं मला वाढू देत, नंतर तुम्हाला लागलं की घ्या तुम्ही. तुम्ही ना माझं ऐकणार नाही ताई. या. कसला व्रत आहे ताई? ताई हो, ते घरी पाळणा हलावा म्हणून व्रत केला. अरे वा, म्हणजे तुम्ही विचार करताय. हो, कसं आहे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्या ना, म्हणून. पण सगळ्या गोष्टी तब्येतीला धरून पण झाल्या पाहिजेत ना ताई. असं व्रत वगैरे करून काही होत असतं का? ते काय ना, घरचे म्हणत होते आणि स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी केला ग. ताई आता तुमचं शास्त्राप्रमाणे वाढून झालंय ना, तुम्ही आता आराम करा, मी बघते मला काय हवं नको ते. अहो तसं नाही, तुम्हाला सगळं संपवायचंय, ते काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे. अगदी चाटून पुसून खाते, मग तर झालं. हा, अहो तसं नाही, नक्की घ्याल ना वाढून तुम्ही? हो ताई, घेईन. भावा, हे बघ, अक्षरा जेवायला बसलीये. मिशन अकम्प्लिश्ड. वा, एक नंबर काम केलं रे, एक नंबर काम केलं शिवानी वहिनींनी. लय भारी काम केलं मर्दा. कसं काय जमलं रे त्यांनी? काय केलं केलं? असेल काहीतरी. एवढी बायको कोणाची आहे? लय भारी, लय भारी, लय भारी. आमच्या बायकोला घरात ठेवून घेणं आणि त्यासनी जेवायला घालणं ही खरंच साधी गोष्ट नाही, माहिती काय? लय अवघड गोष्ट आहे. लय खतरनाक काय तर डोसकं लावलेलं असणार आहे वहिनींनी. मला तर कायम वाटतं तुझी बायको तुझ्यापेक्षा लय हुशार आहे ओंक्या. वळून म्हणून तू माझ्यावरच आहे, म्हणजे आजपासून माझी सुट्टी वाटतं. असं नाही रे ओंक्या, ह्या सगळ्याच्या मागं मी आहे हे त्यांना कळू न देता त्यांना जेवायला घालणं म्हणजे लई विषय हार्ड आहे, माहिती आहे काय? आणि हे सगळं एकट्या वहिनींनी मिशन कम्प्लीट केले. माझं एवढं मोठं टेन्शन गेलं का नाही, मी वहिनींचे उपकार का विसरणार नाही भाऊ. काय भावा, तू मित्रांसोबत असली उपकाराची भाषा करतोय. अरे ओंक्या, लय मोठं काम केलं रे भावा. असं आहे व्हय. मास्तरीन बाईला घरातनं काढलं यानं, पण अजून मनातनं काही काढलेलं नाही. हे मम्मीला सांगितलंच पाहिजे. चंचे, काय ग इथं काय करलेस? तुम्हालाच भेटायला आलते. मला भेटायला? तुला कोण सांगितलं मी इथं आहे म्हणून? म्या मम्मीला फोन केलता. माझ्याकडचे पैसे संपलेत, मला पैसे पाहिजेत. म्हणजे मम्मीच बोलता बोलता बोलली का तुम्ही इकडे आहेसा म्हणून. तुम्ही माझ्या मम्मीला सांगू नका, तिने मला ताकीद दिली का इकडे यायचं नाही, तुम्हाला भेटायचं नाही. पण मी तरी कुणाकडे जाणार, काय करणार? नाही पण काय झालं? काय पैसे कशाला पाहिजेत? काय झालं? कशाला म्हणजे जगाया पाहिजेत मला पैसे. जगणं अवघड झालंय माझं. असं वाटतंय
कळ्यात दगड अडकावा आणि टाकावी हिरीत उडी. ए तोंडाला येईल ती बोल नको उगाच काय तर. आणि हे सगळं झालं हे स्वतःच्या हाताने करून घेतलं एवढं ध्यानात ठेव. मग त्याची जबाबदारी घ्यायला शिका आणि सुधरा. आता जरा इथनं पुढे तर शाण्यावानी वागा म्हणजे आयुष्यात परत असं होणार नाही. पोटात अन्न नसताना कसा शहाणपणा सुचल. कालपासून काय बी खाल्लेलं नाही म्या. आता काय भिका मागून खायचं का तुम्ही सांगा बरं मला. ए तोंडाला आवर घाल गे तर फळेवणी बडबडते. पैसे हे ठेव सगळं. नग नग पैसे नग मला. नको म्हणजे आता इथं पैसे मागायला चालतीस ना व. टाकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं. ये मुकाट्यानं. अहो खरंच नग. ये म्हणून सांगतोय का नाही घे. राहतेस कुणीकडे तू. एक आश्रम आहे तिकडे आहे मी सध्या. आश्रमात. हा ठीक आहे जा मग. याला सोडायला सांगू याला. नाही नाही नग नग माझी मी जाती. अधिपती एक विचारू काय. काय तुम्ही मास्तरीन बाईसनी घराबाहेर काढले काय. हेच तुमच्या माय लेकींचं मला आवडत नाही. स्वतःच झालंय पुरं कशाला दुसऱ्याच्या भानगडीत नाक पोपसताय तुम्ही. हा आमच्या घराशी तुझा काही सुद्धा संबंध नाही एवढं लक्षात ठेव. ही जी मदत केल्या माणुसकीच्या नात्याने केल्या मी चंचे. आमच्या घराच्या भानगडीत बिलकुल लक्ष घालायचं नाही. पहिल्या शेवटचं सांगतो. वय वय चालेल सॉरी. ए भावा चल की. ए भावा लक्ष कुठे आहे तुझं. खरं सांग काय ओंक्या मला का नाही आत्ता त्या चंचीकडे बघताना का नाही एका क्षणाला असं मास्तरीनबाईचीच आठवण आली रे. भावा तू पण काहीतरी काय बोलतोस रे. असं नाही रे. हिला बी घराच्या बाहेर काढले. मास्तरीनबाई बी आज घराबाहेर पडल्यात. हिला तर काय स्वाभिमान नावाची गोष्ट नाही म्हणा पण मास्तरीनबाई एवढ्या मानी आहेत का नाही त्या असं कोणाकडे मदत बी मागणार नाहीत माहिती मला. ए भावा तू पराचा कावळा करू नकोस हा. अक्षरासोबत असं काही एक होणार नाहीये. सोड तो विषय सोडा. आजच्या जेवणाचं तरी त्यांचं मार्गी लागले. आता इथनं पुढं त्या रात्रभर तुझ्या घरी राहायला पाहिजे तिकडे शिवानी वहिनींबरोबर. एवढंच झालं पाहिजे. आता तू शिवानी वहिनीसने फोन कर आणि आपलं ठरलंय तसं सगळं सांग. आणि समज चुकून मास्तरीन वहिनी जरी फोन उचलला तरी घाबरू नको. आपलं ठरलंय तेच सांग. बरं बघूया अभिनयाचं दुसरं पारितोषिक आज तुला मिळते का बघूया. आता तू बघशीलच माझा अभिनय. तुझं पुरं. खरंच ताई तुम्ही सुगरण आहात. लकी आहेत ओंकार भाऊजी. खरंच आवडलं ना जेवण. हो मग मस्त होतं. आणि सगळं संपवलं ना. सगळं संपवलं. अगदी चाटून पुसून संपवलं. ताई ते व्रताचं खरंच होतं ना का मी जेवावं म्हणून तुम्ही आपलं. अहो मी तुमच्याशी खोटं का बोलेल. नाही तुम्ही जेवावं अशी इच्छा होती माझी पण ते व्रताचं खोटं नाही बरं का. बघा सत्य आहे. हा ओमकार बोल. काय तू फॅक्टरीमध्ये गेलायस आत्ता. ओंकार भाऊजींचा फोन आहे. हो अरे पण तू आत्ता काय करतो फॅक्टरीमध्ये. तू बेळगावला निघालायस. बेळगावला चाललेत ते. हो अरे पण आत्ता कुठे चाललायस तू. बघू मी बोलते द्या फोन. एक मिनिट वहिनींशी बोल. वहिनी इथे कशा. अरे तू मला सोडून गेलास ना त्याच्यानंतर मला चक्कर आली होती. नशिबानं वहिनी होत्या तिकडे त्याच मला घरी घेऊन आल्यात. वा काय म्हणतोय. धर बोल वहिनींशी. द्या इकडे. ओंकार भाऊजी हो ताईंची तब्येत बरी नसताना तुम्ही त्यांना अशा अवस्थेत सोडून गेलातच कशाला. हो हो मी आहे पण आमची योगायोगानं भेट झाली ना. मी नसते तर काय झालं असतं. नाही नाही तुम्ही आधी घरी या बरं. एवढं काय महत्वाचं काम आहे ताईंना. नाही नाही तुम्ही आधी माझ्याशी बोला आणि मला सांगा की तुम्ही घरी येता. ठीक आहे देते.
रे काय उद्या सकाळी येणार आहेस तू? नाही मी बरी आहे, मला नाही होते त्रास काही. चालेल ये तू सकाळी ये. ठेवते. अहो ताई, तुम्ही असं का म्हटलात सकाळी आहे म्हणून? तुम्हाला रात्रभरात काही त्रास झाला तर? नाही हो, मला आता काही त्रास होईल असं वाटत नाहीये. तुम्हाला जेवण वाढले ना मी, झालं का मला काही? अहो मला आता काही त्रास होईल असं वाटत नाही. तुम्ही गेलात तरी चालेल, मी करेल मॅनेज. नक्की? हो. पण ताई मला असं वाटतं तुम्ही त्यांना जाऊ द्यायला नकोय. अहो काम महत्वाचं आहे ना, आणि मी कुठं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे का? घरीच आहे ना. हो, पण तुमची औषधं पण भाऊजींकडेच आहेत ना. बरी आहे मी, काही होणार नाही मला. आणि तुम्ही म्हणताय तसंच उपासाने झालं असणार आहे मला. ठीक आहे, मग तुम्ही आराम करा. पण मी निघ. थांबा, हळदी कुंकू लावते मी. आता पुढच्या वेळेला दोघंही या जेवायला. निघते मी. काळजी घे. वहिनी, ताई ताई ताई, काय झालं? चक्कर येते का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणलात बरं वाटतंय म्हणून. थांबा, मी ओंकार भाऊजींना फोन करते. नाही नाही, ओंकारला फोन नका करू. तो निघालाय कधीच, कोल्हापूर सोडलंय त्याने. काय सांगता? मग आता? वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही अधिपती भाऊजींना फोन करा आणि त्यांना सांगा की आज तुम्ही इथंच थांबताय. मी प्लीज प्लीज वहिनी प्लीज. हवं तर तुम्ही उद्या सकाळी लवकर निघून जा. ओंकार मला बोललाय मी तो सकाळी लवकर येईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी थांबते. थँक्यू. भावा, ही नख खाणं सोड आणि जेवून घे. मास्टरबाई जेवल्या पण तिकडे. बरं ओंक्या, खरंच कुत्र्यागत भोका लागलाय माहिती आहे का मला. थांब, काहीतरी मी मागवतो. थांब थांब, मागू नको, मी जाऊन घेऊन येतो. तू मागवणार कधी, ते येणार कधी? थांब इकडे. ए थांब 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 2 मिनिटात येईल. थांब, मी मागवतो. तू बस, मी घेऊन आलो पटकन. अरे. तू बस, मी आलो. वंक्या पण का नाही, वंक्या डॉंक्या आहे नुसतं. काय ग चंची, काय झालं? गेलतीस काय फॅक्टरीत? वही ग मम्मी, फॅक्टरीच्या बाहेरनच फोन केलाय तुला. अगं मग सांग की काय झालं ते. अधिपती नव्हता नव तिकडं? हाय तो इथं फॅक्टरीत. काय म्हणजे अधिपती खरंच बोलावय? मम्मी अगं तो खरं बोलला, पण समजच काय खरं नाही बोलला. म्हणजे? अगं म्हणजे तो फॅक्टरीत आहे हे खरं बोलला, पण समजच काय खरं नाही बोललाय तो. म्हणजे मास्तरीन तिकडे आहे का? अगं मम्मी, मास्तरीन इथं कशी असल? अगं मग काय चंची, बोल की नीट. समजा पचकाच झाला बघ, एवढं समजा करून दे. नाही नाही मम्मी, अगदीच काय पचका नाही झालेला आपला. अगं चंची, तू नीट सांगणार आहेस का? अगं मम्मी, अधिपती लय हुशार आहे बर का. म्हणजे त्यानं मास्तरडीला आपल्या घरातनं बाहेर काढलं. हा. परत दुसऱ्या घरात व्यवस्थित सोय केली त्याची. काय? दुसऱ्या घरात म्हणजे? म्हणजे कुठल्या घरात? म्हणजे त्याच तो मित्र नाही का ओंकार, त्याच्या घरात आहे ती आज. अगं काय सांगायलीस चंची? आणि हे समजा तुला कसं कळलं? अगं आता हिथं आल्यावर ऐकलं म्या त्या दोघांचं बोलणं, आणि त्यातनं मला जे कळलं ना ते मी लगेच तुला फोन करून सांगितलंय. म्हणजे एका अर्थानं अधिपतीनं मावशीला दिलेला शब्द मोडलाच ना. चंची अगं मला नक्की काय ते सांग. म्हणजे अधिपतीनं स्वतःहून त्या घरात ठेवलंय? नाही ग, तसं नाही झालंय ते. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं मला एवढं कळलं की त्या मास्तरीला माहित नाही हे समज अधिपतीनं घडवून आणलंय, आणि अधिपतीनं बी ना संपूर्ण काळजी घेतली हे समजा मास्तरीला कळू नये याची. आता हळूहळू माझ्या ध्यानात यायलंय की नक्की काय घडलं असेल. पर चंची, जर का हीच गोष्ट अक्षराला कळली तर मज्जा येईल ना वा? अरे ग मम्मी, म्हणजे जर त्या मास्तरीला कळलं का आपण ओंकारच्या घरी आलोय हे अधिपतीनं घडवून आणलंय, तर मग काय ती तिथं राहत नसती.
ती तिथनं बाहेर पडणार आणि मग कुठं जाणार? तिथं तिथं फिरत रात्र घालवावी लागल तिला मम्मी. चंचे लई मज्जा येईल ना व? मग काय विचार काय करायलीस? विचार करत नाही मम्मी, विचार झालाय माझा. बघ आता मी काय करते.